लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेमध्ये केली। अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील शोषित आणि दुर्लक्षित वर्गासाठी आपल्या लेखणीतून आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची चळवळ मजबूत केली। अण्णाभाऊ साठे यांचं केवळ साहित्यिक म्हणून योगदान नसून सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आहे। त्यामुळेच त्यांना भारतरत्न सारख्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करावं अशी आग्रही मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली। राज्यसभेत बोलताना आज खासदार धनंजय महाडिक यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली। अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील कामगिरीची माहिती खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना दिली। अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबऱ्या, 10 लोकनाट्य, 24 लघुकथा, 10 पोवाडे, 1 नाटक आणि प्रवास वर्णन लिहिलं आहे। बालविवाह आणि हुंडा प्रथेला विरोध, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय भेदभाव, श्रमिकांचा संघर्ष याबाबत त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवलाय। त्यांच्या साहित्याचा रशियन, जर्मन, पॉलिश भाषेत अनुवाद झालाय। तर महिला, दलित, शोषित, पीडित यांच्या उद्धारासाठी त्यांनी प्रयत्न केलेत। अण्णाभाऊ साठे यांचं समाज परिवर्तनासाठी केवळ साहित्यिक योगदान नाही तर सामाजिक स्तरावरही त्यांनी मोठी कामगिरी केली आहे असं खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना नमूद केलं। त्यामुळेच साहित्यरत्न, महाराष्ट्र भूषण आणि लोकशाहीर अशी उपाधी मिळालेल्या अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारनं भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सत्कार बहाल करावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे। शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन महिला, दलित, शोषित, पीडित यांच्या उद्धारासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत। अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ साहित्यिक योगदान नसून सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी केंद्र सरकारकडे विनंती करत आहे की साहित्यरत्न, महाराष्ट्र भूषण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा।